नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध. वाड्यामध्ये एसटी बस स्टँडच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर निषेध व्यक्त केला गेला. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षाकडून अशा प्रकारचा एकतर्फी निर्णय होईल व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न हे करतील असा अंदाज होता असे म्हटले. हा निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही याचा निषेध व्यक्त करत आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी धाव घेऊ असे म्हणत घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते निलेश गंदे, गोविंद पाटील, उमेश पठारे, तर काँग्रेस आयचे दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे पांडुरंग पठारे, तर महिलांमध्ये गीतांजली कोल्हेकर आदी कार्यकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी वाडा ब्युरो किरण दुपारे. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा जय हो. पवानी जय शिवाजी, जय पवानी जय शिवाजी. अरे आवाज कुणा? अरे आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. निश्चितच आणि त्यांच्यावर होणारी कारवाई ही पहिली तर 1.5 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती. परंतु खऱ्या अर्थाने लोकशाहीची थट्टा आणि लोकशाहीची हत्या करणारा हे सरकार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी घेतलेला कालचा जो 1.5 वर्षामध्ये घेतलेला वेलकाढूपणा आणि त्याचं काल त्यांनी जो निर्णय दिला तो लोकशाहीच्या हिताचा नसून हुकुमशाहीच्या हिताचा आहे. आणि निश्चितच लोकशाहीच्या हिताचा हा निर्णय न घेतल्यामुळं आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने या अध्यक्षांचा झालेल्या निर्णयाचा जाहीर धिक्कार आणि निषेध करतो. महाविकास आघाडीचा. जमलेले निषेध करण्यासाठी पाहिजे का पुढे करूच नाही. गेल्या काही दिवसापासून आपल्याला वाटत होतं मला आमदार आपत्र होतील, परंतु यांचं सगळं असल्यामुळे हे होणार नव्हतं हे आपल्याला काही दिवसापासून आपल्याला माहीत होतं. काल सकाळी सकाळी 10 वाजल्याच्या अगोदर सकाळपासून नार्वेकरांच्या घरावर बंदोबस्त लागला. तेव्हा समजायचं होतं की आपल्या विरोधातच निर्णय लागणार होता, कारण बंदोबस्त लागल्यानंतर लगेच समजलं गेलं म्हणजे बंदोबस्ताला गरज नव्हती. म्हणून या लोकांनी जे आता सोलापूर हे झालं. परंतु एक आहे आम्हाला जो सुप्रीम कोर्टाचा जो नक्की आम्हाला विश्वास आहे का सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला 100% आम्हाला महाविकास आघाडीला न्याय मिळेल आणि आम्हाला नक्की आपला तिथे शिवसेनेचा भगवा फडकेल आणि आम्हाला चिन्ह आणि आमच्या शिवसेनेचं नाव हे आम्हाला 100% माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला नक्की मिळेल असं माझा विश्वास आहे. आणि या आता जो कालचा जो आमच्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यावर आमचा निषेध असं आम्ही निषेध नोंदवतो. जय जय महाराज. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे या तिन्ही पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आणि आमचे सर्व घटक पक्षांच्या वतीनं काल महाराष्ट्र सदनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष यांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाला संपूर्ण मराठी जनतेचा महाराष्ट्राचा त्यांनी अवमान केलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश एक घटनात्मक चौकटीत निर्णय आवश्यक असताना आणि जनतेचा पूर्ण दिशाभूल करणारा निर्णय काल घटनाबाह्य अध्यक्षांनी घटनाबाह्य सरकारने घेतलेला आहे. त्याचा वाडा तालुक्याच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर धिक्कार आणि निषेध करतो. आज देश खऱ्या अर्थानं आज हुकुमशाहीकडे चालला असं म्हणावं लागेल. लोकशाही संपुष्टात येत चालले आणि आमचा 4था स्तंभ पत्रकार जे आहेत त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे जेणेकरून विरोधक शिल्लक राहू नये या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीने गळचेपी करण्याचा प्रयत्न या घटनाबाह्य सरकारकडून वारंवार सुरू आहे
आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना कितीही नामोहरम करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी बाळासाहेबांचं रक्त आणि बाळासाहेबांचं रक्त म्हणजे उद्धवजी यांचाच पक्ष म्हणजे शिवसेना राहील ही आम जनतेची आणि शिवसैनिकांची धारणा आहे आणि आम्ही या संपूर्ण घटनेचा निषेध करतो. माननीय सर्वोच्च न्यायालय हे इथे दार आमच्यासाठी उघडं आहे आणि पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि महाविकास आघाडीचे आमचे सर्व घटक पक्ष आणि आमचे सर्व वकील आम्ही तिथे लावून आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री अपेक्षा आहे आणि जो बाळासाहेबांचं रक्त आहे त्या रक्ताकडेच शिवसेना पक्ष राहील अशी आम्हाला खात्री आहे. मी पुन्हा एकदा वाडा तालुका शिवसेनेच्या वतीनं